नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हे सर्वच्या सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचे प्रश्न ठरू शकतात। त्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर पहा नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। सोबतच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे। मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर पहा काय विचारलाय प्रश्न, माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांचे एक पुस्तक आहे, ते कोणतं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर मॅडम कमिशनर हे जे आहे हे मीरा बोरवणकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे नामकरण धाराशिव असे करण्यात आलेले आहे। पहा 2022 पासून महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे पहा हा, कारण धाराशिव हे जे आहे यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात। तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर उस्मानाबाद या जिल्ह्याचं नामकरण पहा धाराशिव म्हणून करण्यात आलेलं आहे। लक्षात ठेवायचंय उस्मानाबादचं नवीन नाव काय आहे, धाराशिव। प्रश्न महत्त्वाचा आहे धाराशिव, आणि उस्मानाबादचं जुनं नाव काय आहे ते देखील आहे पहा धाराशिव। लक्षात ठेवा उस्मानाबाद हे नाव जुनं सुद्धा नाव त्याचं धाराशिव आहे आणि नवीन नाव सुद्धा धाराशिव आहे। यामध्ये पहा जे औरंगाबाद आहे तर या जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर हे जे आहे हे औरंगाबाद जिल्ह्याचं नाव करण्यात आलेलं आहे। जर आपल्याला औरंगाबादचं प्राचीन नाव विचारलं तर औरंगाबादचं प्राचीन नाव जे आहे ते खडकी असं आहे। पहा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे याला 52 दरवाजाचं शहर म्हणून देखील ओळखलं जातं। या ठिकाणी जे दौलताबाद आहे पहा, दौलताबाद हे छत्रपती संभाजीनगर मधलं एक ठिकाण आहे किंवा एक शहर आपण म्हणू शकतो। या ठिकाणी चौथा ऑप्शन आहे अहमदनगर, तर अहमदनगर याचं सुद्धा नाव चेंज केलेलं आहे, तर अहमदनगरचं नाव ठेवण्यात आलेलं आहे पहा अहिल्यानगर। पहा अहिल्यानगर किंवा यापुढेच पहा अहिल्यादेवी नगर असं नाव अहमदनगरचं ठेवण्यात आलेलं आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 उस्मानाबाद। प्रश्न क्रमांक 3 आहे, पैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला डॅश म्हणतात। या ठिकाणी किती 3 नद्यांचा संगम आपल्याला दिलेला आहे। त्यामध्ये सर्वात पहिली नदी कोणती आहे, पैनगंगा ही नदी। त्यानंतरची दुसरी नदी कोणती आहे, वर्धा नदी। त्यानंतरची तिसरी नदी कोणती आहे, तर वैनगंगा नदी। या 3ही नद्याचा ज्यावेळी संगम होतो आणि त्या संगमातून चौथी नदी किंवा त्याचा जो सामायिक प्रवाह तयार होतो तर त्या प्रवाहाला काय म्हटलं जातं, तर तो प्रवाह आहे पहा पर्याय क्रमांक 2 प्राणहिता नदी। म्हणजे ती नदी कोणती आहे नवीन होणारी, प्राणहिता। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। पहा वारा शब्द मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला समानार्थी शब्द आणि सोबतच पहा मराठी मधला अजून एक घटक आहे विरुद्धार्थी शब्द। यावरती हमेशा 3 ते 4 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, समानार्थी शब्द 200 आणि विरुद्धार्थी शब्द 200 असे 400 शब्दांचा एक व्हिडिओ संच घेतलेला आहे। त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। पहा वारा हा जो शब्द आहे याला समानार्थाचा शब्द आहे पहा मारुत। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत। मित्रांनो जे काही जुने प्रश्न असणार आहेत पहा 2022 2021 चे, तर त्यामध्ये लक्षात ठेवायचंय पोलीस महासंचालक वेगळे होते आणि सध्या सुरू आहे 2024, तर 2024 मध्ये सध्याच्या काळामध्ये वेगळे आहेत पोलीस महासंचालक। जर सध्याच्या हिशोबाने घ्यायचं झालं तर रश्मी शुक्ला ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या पोलीस महासंचालक आहेत। जे जर जुने पुस्तकं पाहिले आपण त्यामध्ये रजनीश शेठ असं दिलं जाऊ शकतं, पण रश्मी शुक्ला ह्या सध्याच्या पोलीस महासंचालक येतात। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो। जागतिक कर्करोग दिवस। मित्रांनो प्रत्येक परीक्षा जी असेल त्यामध्ये दिनविशेष हा देखील घटक महत्त्वाचा असतो। पहा
कोणतीही जरी परीक्षा झाली ना त्यामध्ये 3 घटक जे आहेत ते इम्पॉर्टंट असतात पहा. दिनविशेष, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. त्यातीलच हा एक दिनविशेष आहे जागतिक कर्करोग दिवस. हा जो आहे हा 4 फेब्रुवारी या दिवशी पाळला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खालीलपैकी कोण आहेत? पहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सध्याचे कोण आहेत म्हणजे काय आपण त्याला म्हणू शकतो पहा, नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर सध्याचे कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर अजित डोवाल. हे जे आहेत अजित डोवाल किंवा अजित डोबाल लक्षात ठेवा. हे जे आहेत हे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पहा 2023 ला सुद्धा विचारण्यात आला होता. 2024च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? पहा, कोणतं असं मंत्रालय आहे की त्या मंत्रालयाच्या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालय हे जे आहे हे काम करतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर वित्त मंत्रालय जे आहे पहा, वित्त मंत्रालयाच्या अंडर म्हणजे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत एन्फोर्समेंट डायरेक्टरेट हे जे आहे हे काम करत असतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित व्यक्तिमत्व होतं? मित्रांनो हा प्रश्न आपला 2021, 2022, 2023 आणि नुकतंच पहा 2024 या 4ही वर्षी पोलीस भरती जी झाली आहे त्यामध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. आणि हे जे प्रश्नसंच आपण घेत आहोत हे येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचा पोलीस प्रश्नसंच ठरणार आहे. यामध्ये पहा पंडित हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत? तर ते आहेत बासरी वादन प्रकाराशी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे डॅश ही राज्यातील 29वी महानगरपालिका नव्याने बनलेली आहे. आपले भरपूर विद्यार्थी पहा 28 आणि 29 ह्या ज्या 2 महानगरपालिका बनलेल्या आहेत त्यामध्ये कन्फ्यूज होत आहेत, लक्षात ठेवायचंय. आणि हा प्रश्न आपल्याला 2023 ला सुद्धा विचारलाय आणि 2024 ला म्हणजे नुकतीच जी पोलीस भरती झालेली आहे जून, जुलै, ऑगस्ट मध्ये तर त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील किंवा राज्यातील 29वी महानगरपालिका कोणती आहे? तर ती आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 4 तर जालना ही जी आहे पहा, जालना ही महाराष्ट्रातली 29वी महानगरपालिका आहे आणि इचलकरंजी ही जी आहे ही 28वी आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचे हे 2 प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. प्रश्न क्रमांक 11 आहे तांबडा समुद्र व भूमध्य सागर कोणत्या कालव्याने जोडले गेलेले आहेत? या ठिकाणी 2 आपल्याला सागर दिलेले आहेत, तांबडा समुद्र आणि भूमध्य सागर. तर या 2 जे कालवे समुद्र आहेत त्यांना जोडणारा कालवा कोणता आहे? तर तो आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर सुवेज कालवा जो आहे या 2 समुद्रांना जोडण्याचं काम करतो, तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पहा हा शब्द मित्रांनो लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यालाच म्हटलं जातं IIT, तर स्थापन करण्यात आलेले आहे. सर्वात पहिलं म्हणजे की IITचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT हे जे आहे तर IIT सर्वात पहिलं कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर खरगपूर हे जे आहे खरगपूर या ठिकाणी पहिली IIT स्थापन करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे वनस्पतीला भावना असतात असा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा, संवेदना असणं, वनस्पतीला संवेदना असतात किंवा भावना असतात असा जो सिद्धांत आहे तो कोणी मांडला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी मांडलेला हा थेरम आहे की वनस्पतींना देखील भावना असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे वाघांसाठी प्रसिद्ध असणारे इंद्रावती अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पहा वाघांसाठी प्रसिद्ध असलेले इंद्रावती अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर राज्य येतं पहा पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी मित्रांनो प्रश्न असा देखील आपल्याला वनरक्षक मध्ये विचारण्यात आला होता की इंद्रावती अभयारण्य जे आहे हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? पहा इंद्रावती अभयारण्य ते जे आहे हे वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि कोणत्या राज्यात आहे तर छत्तीसगड राज्यामध्ये आहे.
ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15 आहे, केंद्र शासनाने सुरक्षित मातृत्व व बालजीवित्व हा कार्यक्रम कोणत्या वर्षापासून सुरू केला आहे? पहा, या ठिकाणी कार्यक्रमाचं नाव किंवा उपक्रमाचं नाव लक्षात ठेवा। सुरक्षित मातृत्व आणि बालजीवित्व हा कार्यक्रम कधीपासून सुरुवात केली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 1992 या वर्षापासून, 1992 या वर्षापासून केलेली आहे ह्या उपक्रमाला सुरुवात। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय मंडळ ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली आहे? या ठिकाणी ही जी एक संघटना आहे लक्षात ठेवा, भारतीय स्त्रियांची राष्ट्रीय मंडळ, या संघटनेची जी स्थापना आहे ही केलेली आहे मेहरीबाई टाटा यांनी। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मेहरीबाई टाटा। प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? पहा, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाची ओळख आहे? या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे, हा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर भारताचे मिसाईल मॅन हे जे आहे हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। याच प्रश्नाला अजून एक कनेक्टेड प्रश्न आहे, पहा, भारताचे लोह पुरुष, पहा, भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाची ओळख आहे? भारताचे लोह पुरुष किंवा आयर्न मॅन हे जे आहे हे सरदार वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटलं जातं भारताचे लोह पुरुष, वल्लभभाई पटेल यांना। पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर होईल 4, सरदार डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं। प्रश्न क्रमांक 18 आहे, देऊळगाव राजा तालुक्यात खडकपूर्णा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, पहा, जेवढे काही आपले बुलढाण्याचे विद्यार्थी होते पहा त्यांच्यासाठी हा प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे की देऊळगाव राजा या तालुक्यामध्ये खडकपूर्णा जी नदी आहे तर त्या नदीवरील जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नाव काय आहे? लवकर आपण या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, कारण हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, पहा, पर्याय क्रमांक 1 तर चोखा सागर हे जे आहे हे नदीवरील खडकपूर्णा नदीवरील प्रकल्पाचं नाव आहे। या ठिकाणी आपल्याला अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता की चोखा सागर हे जे प्रकल्प आहे हा कोणत्या नदीवरती स्थित आहे? तर लक्षात ठेवायचे, कोणती नदी आहे? खडकपूर्णा नदी, खडकपूर्णा नदी। आपल्याला जर तालुका विचारला तर देऊळगाव राजा हा तालुका आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 19 आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो? या वाक्यातील योग्य मन ओळखायचे आहे। पहा, या ठिकाणी आपल्याला एक अर्थ दिलेला आहे, पहा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो किंवा कोणतीही गोष्ट जर जास्त प्रमाणात केली तर ती वाईटच असते। या म्हणी हा जो अर्थ आहे या अर्थाची योग्य मन आपल्याला ओळखायचे आहे। उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 3 तर अति तिथे माती, म्हणजेच पहा एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा खूप वाईट असतो त्यालाच म्हटलं जातं अति तिथे माती। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। आणि मित्रांनो अशाच मराठी व्याकरणामधील आपल्याला 200 पेक्षा जास्त जर म्हणी पाहायच्या असतील तर त्याही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। प्रश्न क्रमांक 20 आहे, पंजाबमधील कोणत्या नदीवरील शहापूर कंडी हे धरण 3 दशकांनंतर पूर्ण झालेले आहे? पहा, 3 दशक म्हणजेच काय तर 30 वर्षानंतर, लक्षात ठेवा 30 वर्षानंतर पूर्ण झालेलं धरण कोणतं आहे? पण ते धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? पंजाब राज्यामध्ये। नदी कोणती आहे तर शहापूर कंडी हे धरण आहे आणि पंजाब मधील नदी आहे, लक्षात ठेवायचे। पण ती कोणती नदी आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे, तर ती नदी आहे पहा मित्रांनो रावी नदी। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न हा समजून घ्यावायचा आहे, शहापूर कंडी हे जे धरण आहे 30 वर्षानंतर पूर्ण झालं आहे आणि ते रावी या नदीवरती स्थित आहे। जर आपल्याला राज्य विचारलं तर पंजाब या राज्यामध्ये आहे। ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल। तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न। या 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इनसाइडर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। प्रत्येक व्हिडिओची PDF मिळवण्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। नोकरी इनसाइडर आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्याला जाऊन सुद्धा आपण जॉइन करू शकता। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।